राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय। पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये दोघांमध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर बॅग हरवल्यानं विमानतळावर थांबलो होतो, वळसेंशी कसली चर्चा झाली नाही असा दावा पाटील यांनी केला। याआधी मतदारसंघात यायचं असेल तर आमदारांना फोन करून परवानगी घ्यावी लागत होती, टोल द्यावा लागत होता। मात्र आता परवानगी घ्यावी लागत नाही, टोलही नाहीसे झालेत असं मोठं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय। अमोल कोल्हेंचा नेमका रोख कोणाकडे आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्टिव्ह झालाय। आज आणि उद्या 2 दिवस संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये उत्तन इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये बैठक होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे तसंच रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहतील। नवाब मलिक यांच्यावरून राजकारण तापलेलं असताना नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय। मलिकांच्या कार्यालयाकडून ही माहिती मिळाली आहे। एनसीपी पक्ष कार्यालय एकच आहे, कोणत्या गटाचं नाहीये, त्यामुळे एनसीपी पार्टी कार्यालयामध्ये मलिक बसले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नवाब मलिकांकडून आम्ही कुठलंही ॲफिडेव्हिट घेतलेलं नाही आणि त्यांच्याशी चर्चाही झाली नसल्याचं अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले। मलिकांना महायुतीमध्ये घेण्यात येऊ नये यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिल्यानंतर मलिकांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांबरोबर चर्चा केली। नागपूर विधान भवन परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक शुक्रवारी समोरासमोर आले। यावेळी फडणवीसांनी मलिकांना लांबूनच नमस्कार केला। मलिकांनी त्यांना नमस्कार केला, मात्र फडणवीसांनी थांबून त्यांची भेट घेणं टाळलं आणि हे दोघे समोरासमोर आल्यानंतर सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या। देवेंद्र फडणवीसांच्या नवाब मलिकांवरील पत्रावर मनसेनं टीका केली। इतका स्नेहसंबंध आहे तर मग पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड आहे असा सवाल मनसेनं केलाय। तसंच नवाबचा जबाब द्या की नका देऊ, मात्र जनतेला जबाब द्यावाच लागेल असा इशारा मनसेच्या एक्स हँडलवरून दिला गेलाय। ओबीसीचे भावी मुख्यमंत्री असे भुजबळांचे इंदापूरमध्ये बानच लागलेत। आज इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे आणि या सभेला ओबीसीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत। या सभेच्या ठिकाणी भुजबळांचे बानच लागलेत। पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनोज जरांगेंची राज्यात झुंडशाही सुरू आहे। अशा झुंडशाहीला मराठा समाज पाठिंबा देत नाही अशा शब्दांमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर प्रहार केला। झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत भुजबळांनी जरांगेंवर जोरदार निशाणा साधला। आपला मराठा समाजाला नव्हे तर झुंडशाहीला विरोध आहे असं भुजबळ म्हणाले। लोकांना असं वाटतं की मराठा समाज गुन्हे मागे न घेतल्यास दारानेही शिव देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। मराठा आंदोलकांचा छळ करू नका, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास 24 डिसेंबरनंतर उत्तर देणार असल्याचं त्यांनी सरकारला सुनावलंय। आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत तपासणी करून आवश्यक ती कारवाई करू असं लेखी उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यानं विरोधकांनी आक्षेप घेतलाय। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले नसल्याची टीका माजी मंत्री राजेश टोपेंनी केली। बंजारा आणि विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये भव्य मोर्चा धडकणारे गोरसेनेच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मागच्या अधिवेशनात एसआयटी चौकशी नेमण्याचे आदेश दिले होते। सरकारनं ते वचन पाळून अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। मातंग समाजासाठीच्या विविध मागण्यांसाठी निघालेला आरक्षण वर्गीकरण मोर्चा यवतमाळमध्ये पोहोचला। नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर 13 डिसेंबरला हा मोर्चा धडकणार आहे। दरम्यान पांढरकवडा बायपासवर मोर्चेकऱ्यांनी तासभर चक्काजाम आंदोलन केलं। कांदा निर्यात बंदीबाबत सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या पणन आणि कृषी विभागानं या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावली। केंद्रानं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले।
केंद्र शासनानं कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्यानं सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय। शुक्रवारी सकाळपासून येवला बाजार समितीत लिलाव सुरू झाले नाहीयेत। संतप्त शेतकऱ्यांनी येवला मनमाड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी निर्यात बंदीचा निषेध केला। नाशिकच्या लासलगावमधल्या कोटमगाव चौफुलीवर कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांनी शुक्रवारी रास्ता रोको केला। यावेळी केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। रास्ता रोको न करण्याची पोलिसांनी विनंती केली, मात्र शेतकऱ्यांनी ती विनंती धुडकावत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवलं। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंद केल्यानं शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। 2 पैसे हाती येणार असताना केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। अखेर पोलिसांनी समजूत काढून हा रस्ता खुला केला। नाशिकच्या विंसूर प्रकाशा राज्यमार्गावर शुक्रवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, तर सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा लिलाव सुरू नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। बाजार समितीतल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झाले। संगमनेर बाजार समितीसमोर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नाशिक पुणे महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडल्यानं अनेक भागातले शेतकरी प्रचंड आक्रमक झाले। कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये दिसून आले। शुक्रवारी चांदवडमध्ये सुरू असलेलं आंदोलन चिघळलं। चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। तिकडे उमराणा इथं कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडत निषेध केला। सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं अतिक्रमण हटाव मोहीम राबवत याअंतर्गत तहसील कार्यालयाजवळच्या रस्त्यांवर टपऱ्या हटवण्यात आल्या। नोटीस देऊनही अतिक्रमण न काढल्यानं टपऱ्या हटवल्याचं पालिकेनं सांगितलं। अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षणावर पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे। सोमवारी अवकाळी पावसावर तर मंगळवारी मराठा आरक्षणावर चर्चा होईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली। अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि मराठा आरक्षणाबाबत सभागृहात कधी चर्चा करायची यावर या भेटीमध्ये चर्चा झाली। पीक विम्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। पीक विम्याचा 1 रुपया देताना सरकारला लाच वाटायला हवी असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला। तर पीक विमा कंपनी 6,000 कोटी नफा घेत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। 2021 कोटी रुपये भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्यात 2दा अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। यावर पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी शेती बांधावर जाऊन पाहणी केली। शेतकऱ्यांचं 100% नुकसान झाल्याचं गावित यांना दिसून आलं। त्यामुळे 20 डिसेंबर आधी नुकसान भरपाईची घोषणा करणार असल्याचं ते म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरच्या निघोजमध्ये हवामान बदलामुळे शेतातील पिकांवर करपा रोगाचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। आधी अवकाळी पाऊस गारांमुळे शेतमालाची प्रचंड हानी झाली आणि आता हवामान बदलामुळे मुख्य पीक कांदा भाजीपाल्यावर करपा रोग पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। गारपिटीनं तूर, कपाशी, गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान केलंय। 20,756 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय। 33,165 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले। वाशिम जिल्ह्यात शेतशिवारात वनप्राण्यांनी धुमाकूळ घातलाय। अवकाळी पावसामुळे आधीच पिकांचं नुकसान झालंय, त्यात कसंबसं काही प्रमाणामध्ये वाचलेलं हे पीक प्राणी फस्त करतात। त्यामुळे शेतकरी आता पुरते हतबल झालेत। दरम्यान नुकसान भरपाई द्यावी आणि या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती। वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पिकावर रोगाचं प्रमाण सुद्धा वाढलंय। त्यामुळे सचिन खांबलकर या शेतकऱ्यांना 5 एकरवरच्या हरभऱ्यावर नांगर फिरवला। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल्यानं सरकारनं खत बियाण्यासाठी आर्थिक मदत करायची मागणी शेतकऱ्यांनी। इथेनॉल बंदीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे। यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्रानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। वेळ पडली तर दिल्लीलाही जाऊ आणि चर्चा करू असं अजित पवारांनी म्हटलंय। पीक विमा मिळत नाही, दुष्काळ जाहीर केला जात नाही, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारी धोरणाचा निषेध केला।
बीडमध्ये किसान सभेनं जय महेश शुगर कारखान्यावर गेट बंद आंदोलन केलं। या कारखान्यानं साखर उतारा नोंदणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गळीत हंगाम 2022-23 मधल्या थकीत FRPसह इतर मागण्या पूर्ण न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी ऊस उत्पादकांनी दिला। अहमदनगरच्या शेगाव शहरामध्ये महिलांनी पाण्यासाठी नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। शेगाव शहरामध्ये 15 दिवसांनी एक वेळ पाणी पुरवठा होतो। या विरोधामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी मोर्चा काढला। जायकवाडी धरण अगदी जवळ असूनही शहराला नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा निषेध यावेळी करण्यात आला। चंद्रपूरमधल्या वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदाराचं काम बंद करण्यात आलंय। वरोरामधल्या कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्याची घोषणा केली आणि मागच्या 7 वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडल्यानं गडकरींनी हा निर्णय घेतला। अहमदनगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे। मागच्या 6 महिन्यामध्ये कुत्र्यांनी सुमारे 2,500 नागरिकांचा चावा घेतला। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। महापालिकेनं तातडीनं त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। राज्यात एका वर्षात तब्बल 4,872 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधीतून समोर आली। बालमृत्यूंसंदर्भात आशिष शेलार यांनी शुक्रवारी लक्षवेधी उपस्थित केली आणि यावेळी आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। बालमृत्यू रोखण्यासाठी समिती गठीत केली जाईल आणि अहवाल आल्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील असे सावंत म्हणाले। पश्चिम बंगालमधल्या TMCचे खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे। पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्या प्रकरणात मोइत्रांवर ठपका ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये नेमलेल्या एथिक्स कमिटीनं त्यांना दोषी ठरवत त्यांच्या निलंबनाची शिफारस केली। कमिटीचा अहवाल स्वीकारून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे। काँग्रेस खासदारांच्या घरात इन्कम टॅक्सला चक्क 250 कोटी रुपयांच्या नोटांचं घबाड सापडले। ओडिशाचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातल्या कपाटामध्ये नोटांची बंडलं भरून ठेवलेली होती। साहूंच्या घरामधल्या 9 कपाटांमध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांची ही बंडलं रचून ठेवली होती। ट्रकमधून 157 बॅगांमधून ही रोकड अधिकाऱ्यांना न्यावी लागली। गडचिरोलीच्या चामोशीमधल्या 5 गावांना औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आलंय। लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वाढीव प्रकल्पासाठी या जमिनी वापरल्या जाणार आहेत। मात्र सरकार जमिनी अल्पदरात कंपनीला देणार असल्यानं शेतकरी आक्रमक झाले। त्यामुळे कारवाई करायला येणाऱ्यांसाठी गावबंदीचे फलक लावण्यात आले। काँग्रेस कार्यकर्त्यांना शुक्रवारी नागपूरमध्ये मोर्चा काढला होता। राज्य सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। दुष्काळ, बेरोजगारी, कंत्राटी भरती अशा मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला। सरकारनं हा मोर्चा अडवल्यानं त्या ठिकाणी जोरदार गोंधळ झाला। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक काँग्रेस नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली। अहमदनगरच्या शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वेतनवाढ, पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। पुण्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसेनं अनोखं आंदोलन केलं। खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणासह रांगोळी आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला। पुण्यामधल्या नवीपेठ परिसरात मनसेनं अशा प्रकारे गांधीगिरी करत आंदोलन केलं। शहरातल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं पुणे महापालिकेला दिला। इकोप्रो संघटनेकडून हिवाळी अधिवेशनादरम्यान एक दिवस एक आंदोलन मालिकेत लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आली आहे आणि या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी इकोप्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठक सत्याग्रह केला आणि अशा प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन करत किल्ला संवर्धनाकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं। भारतात सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड सुरू झालाय आणि अनेक श्रीमंत लोक परदेशात जाऊन लग्न करतात। यावर मोदींनी देशातील नागरिकांना भारतातच डेस्टिनेशन वेडिंग करा, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, देशाचा पैसा भारतामध्येच राहील असं आवाहन केलंय। तुळजाभवानी मातेच्या कवडीच्या माळेचा महाराष्ट्रातल्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींमध्ये समावेश करण्यात आलाय। तुळजापूरच्या भवानी मातेच्या कवड्यांच्या माळेला ऐतिहासिक वारसा आहे आणि तिला राज्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून भौगोलिक मानांकन देण्यात आलंय। चंद्रपूरमध्ये संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शोभायात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांसह भजनी मंडळ सहभागी झाली होती।
मुंबईतल्या दहिसर पूर्वेतल्या जरीमरी गार्डनजवळ जेसीबीनं खोदकाम सुरू असताना भारत गॅसची पाईपलाईन फुटली आणि त्यावेळी जेसीबी चालक घाबरून पळून गेला. तरी माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस पाईपलाईन बंद केली. छत्रपतींचा विचार म्हणजे